येरवड्यात हॉटेल चालकाने पैसे देण्यास नकार दिल्याने 7 जणांच्या टोळक्याने तरुणाला लाथाबुक्क्याने मारहाण करून 2 गोळ्या झाडल्या. एक गोळी तरुणाच्या कमरेत लागली. त्यानंतर एकाने जखमी तरुणाच्या डोक्यात आणि पाठीवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अग्रेसेन शाळेजवळ शुक्रवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. येरवडा पोलिसांनी 6 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. जंगली महाराज रस्ता, शेवाळीवाडी आणि नऱ्हे पाठोपाठ सलग 4थ्या दिवशी गोळीबाराच्या घटनांनी शहर हादरून गेलं आहे. किरकोळ कारणावरून हल्ले करणाऱ्या कोयता गँग नंतर आता गन गँग डोके वर काढत आहे. त्यामुळे शिक्षणाचं माहेरघर पुणे असुरक्षित बनू लागले आहे. विक्की राजू चांडालिया, वय वर्ष 28, राहणार जय जवान नगर, येरवडा असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचं नाव. या प्रकरणी भाऊ राहुल चांडालिया याने फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आकाश सतीश चांडालिया, अक्षय सतीश चांडालिया, अमन सतीश चांडालिया, राहणार रेंज हिल्स शिवाजीनगर, अभिषेक राम चांडेलिया, संदेश संतोष चांडेलिया, राहणार जय जवान नगर, येरवडा, सुशांत प्रकाश कांबळे, आंबेडकर सोसायटी आणि संकेत तारू, राहणार येरवडा अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येरवडा येथील अग्रेसन शाळेसमोर विकी चांडेलिया यांचे VR4U नावाचे हॉटेल आहे. खुनाच्या गुन्ह्यात 6 महिन्यांपूर्वी येरवडा कारागृहातून आकाश चांडालिया जामिनावर बाहेर आला होता. 8 दिवसांपूर्वी आकाश चांडालिया हा विकी याच्या हॉटेलमध्ये आला होता. तुला हॉटेल चालवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील, नाही दिले तर बघून घेण्याची धमकी दिली होती. आरोपी आकाश चांडालिया हा लहानपणापासूनचा मित्र असल्याने विकी याने पोलिसांत तक्रार दिली नव्हती. शुक्रवारी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास आकाश चांडालिया हा त्याचा भाऊ आणि साथीदारांसोबत विकीच्या हॉटेलमध्ये शिरले. आकाशने विकीकडे पुन्हा पैशांची मागणी केली. विकी चांडालिया याने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे आकाशने त्याच्याजवळील पिस्तूल काढून हवेत एक गोळीबार केला आणि दुसरी गोळी विकीवर झाडली. विकी याच्या पोटाच्या उजव्या बाजूला कमरेत गोळी शिरल्याने खाली पडला. त्यानंतर सोबत असलेल्या आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या डोक्यात आणि पाठीवर कोयत्याने वार करून निघून गेले. चांडेलिया कुटुंबातील वादामुळे गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. गोळीबार झाल्याचे समजताच पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त विजयकुमार मगर, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त आरती बनसोडे यांनी धाव घेऊन तपासाच्या सूचना केल्या आहेत. गोळीबार करून हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्ह्याचा तपास करणारे अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे यांच्याकडून माध्यमांना माहिती देण्यास टाळाटाळ करत होते.